आज आपण बनवणार आहोत मसालेदार झणझणीत अशी वांग्याची भाजी। चला तर मग आपण आता रेसिपीकडे वळूया। वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत फ्रेश वांगे, त्यानंतर धनिया पावडर, मोहरी, मीठ, जिरं, हळद पावडर, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला। फ्रेंड्स, आता मी इथे तुम्हाला वांगे कट करून दाखवणार आहेत आणि कसे करायचे ते आता तुम्ही पाहून घ्या। आता काय करायचं, त्याचं थोडं थोडं देठ काढून घ्यायचं। मी असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण काढून घ्यायचं नाही, थोडं थोडं ठेवायचं आणि अगदी थोडं कट करून घ्यायचं। असं 4 भाग करून घ्यायचे वांग्याचे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। चला आता मी इथं पूर्ण वांगे कापून घेत आहे। चला तर मग आता आपण इथे गॅस पेटवून घेऊया आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं। आणि आता गरम झालेल्या तेलामध्ये छान असे वांगे टाकून घ्यायचे आणि एक 5 मिनटं परतून घ्यायचे। असे वांगे परतता वेळेस थोडंसं यामध्ये मीठ पण घालणार आहे, जेणेकरून ते लवकर मऊ होतात। आणि आपण आता त्यावरती एक 5 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं कमी गॅसवरती आणि त्याला छान वाफवून घ्यायचं। आता मी इथे मसाला तयार करणार आहे। मसाल्यासाठी मी घेतलेला आहे इथे शेंगदाण्याचा कूट। आता त्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा मीठ, त्यानंतर 1 चमचा धनिया पावडर, त्यानंतर इथे मी लाल तिखट घेणार आहे थोडंसं, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि इथे मी गरम मसाला पण घेणार आहे थोडासा। त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे। जास्त पातळ पण नाही करायचं, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं। चला तर इथे आपले आता वांगे छानपैकी वाफून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता किती छान मऊसूद असे झालेले आहेत। आता मी हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि ह्याला काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि आपण जो मसाला तयार करून ठेवलेला आहे तो मसाला आपण आता यामध्ये भरणार आहोत। तर आता इथे आपले वांगे थंड झालेले आहेत। आता त्या थंड झालेल्या वांग्यामध्ये मी आता मसाला भरून घेत आहे। हे बघा, हे असं पूर्ण वांग हे करून घ्यायचं आणि त्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा। चला आता मी इथे पूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि आता हा आपला एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे आणि आता हा शिल्लक राहिलेला मसाला मी फोडणीमध्ये वापरणार आहे। चला मग नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर फ्रेंड्स, आता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घालणार आहे फोडणीसाठी। तेल तुम्हाला किती पाहिजे कमी जास्त तुम्ही करू शकता। गरम होऊ द्यायचं। चला आता इथे आपलं तेल गरम झालं। आता गरम झालेल्या तेलामध्ये मी 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालणार आहे, त्यानंतर मी थोडंसं आलं लसूण पेस्ट घालणार आहे, त्यानंतर थोडा कढीपत्ता घालणार आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची। त्याचे हे मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपला जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो शिल्लक मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे फोडणीमध्ये। तर फ्रेंड्स, मी इथे आता अजून एक मसाला वापरणार आहे, तो म्हणजे मी काळा मसाला घेतलेला आहे आणि हा घरगुती मसाला आहे, तो पण मी इथे 2 चमचे घालून घेणार आहे। या मसाल्याने भाजी खूप छान लागते, टेस्ट पण खूप सुंदर येते। चला तर इथं आता छानपैकी मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता जाणार आहे त्या मसाल्यामध्ये आपण भरून ठेवलेली वांगी घालणार आहोत। छानपैकी अशी वांगी घालून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं असं छानपैकी। चला तर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनटं छानपैकी वाफवून घेते। चला तर फ्रेंड्स, आता इथे आपले वांगे छान वाफवून झालेले आहेत आणि आता मी त्यामध्ये घालत आहे आवश्यकतेनुसार पाणी।
तर फ्रेंड्स आता यावरती मी एक झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिट छानपैकी गॅसवर शिजून घेणार आहे. फ्रेंड्स चला आपली इथे आता भाजी बघूया शिजली का नाही ते. वाव किती सुंदर दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता तर्री पण किती छान आलेली आहे भाजीवर आपल्या. किती मस्त दिसत आहे आणि खरंच फ्रेंड्स खायला पण तेवढीच टेस्टी आणि खूप स्वादिष्ट आहे. चला इथे आपली आता वांग्याची भाजी तयार आहे. आपण आता सर्व करूया. तर फ्रेंड्स तयार आहे इथे आपली मस्त मसालेदार झणझणीत अशी वांग्याची भाजी. तर फ्रेंड्स माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.